आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मलाही कुठेतरी असं वाटतंय की बळजबरी तर माझ्या शरीरावर झाली होती ना. मग जन्माला येणाऱ्या या बाळाचा ह्यात काय दोष आहे? तो त्याच्या नशिबाने माझ्या पोटात आला. मग त्याच्यावर का अन्याय करायचा? काय चूक काय बरोबर काही बी कळना झालंय बघ. हे बघ स्वानंदी, आपण कोणावरही अन्याय करत नाही आहोत आणि ही खूप स्टार्टिंगची स्टेज आहे. आपण ह्या स्टेजला हे करू शकतो. तू योग्य तो निर्णय घेतलायस. वॉर्डन मॅमनाही एक ना एक दिवस हा निर्णय पटेल. तू काही चुकीचा निर्णय घेत नाहीये स्वानंदी. हे अबॉर्शन होणं गरजेचं आहे. अगदी योग्य निर्णय घेतलायस तू स्वानंदी. आणि ही बातमी तर संचिता मॅमला द्यायलाच हवी. हॅलो संचिता मॅम. गुड मॉर्निंग. काय कुठे चाललात सकाळी सकाळी? स्वानंदी ऑफिसला चाललीयस का? बाय द वे कॉंग्रॅच्युलेशन. काल सुजितने अख्ख्या स्टाफ समोर अनाउन्स केलंय की तू पुन्हा ऑफिस जॉईन करतेस. स्वानंदी खरं सांगू माझा विश्वासच बसत नव्हता अगं, पण तो म्हणाला की नाही स्वानंदी खरंच ऑफिस जॉईन करते. मला खरंच खूप आनंद झाला. आय एम व्हेरी हॅपी फॉर यू. आणि तू डिझर्व करतेस. अँड वेलकम बॅक. छान काम कर आणि आधीसारखं इतर गोष्टींकडे लक्ष नको देऊस. काय झालंय? गप्प का आहात तुम्ही? तुम्ही नक्की बाहेर? स्वानंदी हॉस्पिटलला चाललीयस का तू? संचिता, तुला ऑफिसला नाही जायचं का ग? सकाळी सकाळी इकडे काय गप्पा मारत बसलीस? स्वानंदी आता हॉस्टेललाच आहे. तू निवांत आहे, नंतर गप्पा मारायला निघ आता. जस्सी तुझ्याशी गप्पा मारण्यात मला काहीच इंटरेस्ट नाही अगं. स्वानंदी दिसली ना म्हणून मी थांबले. आणि माझं सामान न्यायला आले होते मी. चालेल ना तुला? स्वानंदी काळजी घे. एकदा काय तू मूल पाडलंस ना स्वानंदी की सुजित पासून तुला वेगळं कसं करायचं हे मी बघते. काय ग, काय झालं? वॉर्डन मॅडम त्या भेटल्या नाहीत मला आज. कामात असतील ग त्या. नाही भेटणार त्या मला आज. नाराज आहेत त्या माझ्यावर. ते बघ आल्यास त्या. काळजी घे. हे सगळं खूप अवघड जाणार आहे तुला, शारीरिकरित्या आणि मानसिकरित्या पण. आम्ही तुझ्या बरोबर आहोत. तुम्ही दोघी एकट्याच जाताय? नाही, मणी सर येणार आहेत.
नमस्कार मॅडम. सांभाळून घे. हॅलो हां सर. ओके सर. हां ओके सर. मी पोचते. मणी सर, मला अर्जंट काम आलंय. मला तुमच्याबरोबर हॉस्पिटलला यायला जमणार नाही. तुम्ही जाल ना स्वानंदीला घेऊन? येतो, नको काळजी करू. निघूया. येतो मॅडम. येते. तू जो काही निर्णय घेतलास स्वानंदी, भविष्यात तुला त्याचा पश्चाताप होता कामा नये. बस एवढंच. स्वानंदी, स्वानंदी, पोहोचलो का आपण? नाही पोहोचलो नाही, अजून वेळ आहे. त्रास होतोय का? स्वानंदी, डोंट वरी, सगळं चांगलं होईल. नका काळजी करू, मी आहे ना. आता टेन्शन घेऊन काय उपयोग? अरे शिकलेली मुलं ना तुम्ही, आणि तुम्हाला इतकीही माहिती असू नये. काय बघताय काय असे? प्रेग्नेन्सी टाळण्याचे आपल्याकडे अनेक पर्याय असताना देखील हा असा निष्काळजीपणा करायचा, आणि मग दिवस राहिले की साक्षात्कार होतो, इतक्यात मूल नकोय. मूल नकोय म्हणून हात झटकणं सोपं असतं, पण प्रेग्नेन्सी राहिलेल्या त्या स्त्रीवर काय परिणाम होतो याचा विचार करता का तुम्ही? तिला मानसिक शारीरिक त्रास सुरू असतोच. टेक्नॉलॉजी पुढे गेली आहे, पण त्यामुळे पूर्वी इतके कॉम्प्लिकेशन्स होत नसले तरीही हे सगळं इमोशनल घेतात बायका. याचा काही विचार करणार आहात की नाही? ज्या क्षणाला पोटात गर्भ आला की त्या क्षणापासून ती स्त्री त्या गर्भाशी मनाने जोडली जाते. मग तिचं लग्न झालेलं असो किंवा नसो, स्त्रीला मातृत्वाची चाहूल लागली की तिचा नव्याने जन्म होतो. मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ते फक्त माझे मित्र आहेत, माझ्या सोबत आलेत. सॉरी हां, मला वाटलं. बरं तुम्ही असं करा, रूम नंबर 108 मध्ये जा, सोनोग्राफी करून मला रिपोर्ट दाखवायला आणा, मग आपण पुढच्या प्रोसिजरला सुरुवात करू. होय, आणा ही चेअर इकडे. सावकाश. नाईस. हे राजाराम, बॉक्स. हा आणतो. हा लवकर आण. सर ठेव इकडे. जा तू. थँक्यू. सुजित, तू सांगितल्याप्रमाणे बुकेची ऑर्डर दिली आहे. गुड.
संचिता, हे सगळं स्वानंदीला आवडेल ना? हो, का नाही आवडणार? छानच आहे की. आणि हे काय? लॅपटॉप. सुजित, तिला येतं का हे सगळं? मी शिकवेन ना, मी तिला सगळं शिकवेन. ते सगळं जाऊ दे, तू हे सांग की स्वानंदीला हे सगळं आवडेल ना? आवडेल. अरे का नाही आवडणार? तू काही चुकीचं केलंयस का? आणि मुळात आपला बॉस स्वतः इतके प्रयत्न करून इतकं छान वेलकम करणार असेल तर कुठल्या मुलीला नाही आवडणार? आवडेल तिला. आणि त्यात स्वानंदी खेडेगावातून आलेली आहे, साधी आहे, त्यामुळे हे सगळं पाहून भरूनच येईल रे तिला. मी मला असं वाटतं ना की मी ही रिबीन ना अशी लावतो, रिबीन कापण्यापासूनच स्वानंदीनं कामाची सुरुवात करायची. काय वाटतं? छान. आज पहिल्यांदा मी स्वानंदीवर खूप खुश आहे. तिने हा जो निर्णय घेतलाय त्यामुळे आमच्या प्रेमात येणारा अडथळा आपोआप दूर होणार आहे. तुम्ही बाहेर थांबा, मी पुढच्या प्रोसिजरला सुरुवात करते. मी आहे बाहेर. मॅडम, ह्यात माझं बाळ कुठे आहे? हे इथे. एवढं छोटं? हो, म्हणजे असं समज की साधारण वाटाण्याच्या आकारा एवढं असतं. जिवंतपणाची पहिली कृती हे हृदयाचं धडधडणं असतं. ह्या स्टेजला हृदयाचे ठोके ऐकू येतात आणि मग अवयवांची वाढही सुरू होते. पण आता मला विचारशील तर ह्या कोणत्याही प्रश्नात तू न अडकलेलंच बरं. जितकी तुला उत्तरं मिळत जातील तितकं तुझ्यासाठी अवघड होईल. सो रिलॅक्स, आणि आता इतर कशाचाही जास्त विचार करू नकोस. रिपोर्ट तर नॉर्मल आहेत सगळे. आपण प्रोसिजरला सुरुवात करू, म्हणजे संध्याकाळपर्यंत तुला घरीही जाता येईल. सो डोंट वरी. ज्या क्षणी मूल आपल्या गर्भात येतं त्या क्षणी ते या जगात आलेलं असतं. मातृत्व हे निसर्गाने फक्त स्त्रीला दिलेली एक अनमोल भेट आहे आणि मातृत्व कोणीही नाकारू नये असं मला वाटतं. हे मूल तुझा आधार बनेल स्वानंदी. त्या जगात आपलं कोणीही नसताना आपल्यातनच बनलेला एक जीव आपली साथ देतो. पुढे हो, नर्स तुला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जातील. मी आलेच. स्वानंदी, जातेस ना? स्वानंदी. मॅडम, माझ्या बाळाच्या हृदयाची धडधड मी माझ्या स्वतःच्या हाताने कशी थांबू? माझ्याने खरंच नाही होणार मॅडम, मला माफ करा.
स्वानंदी स्वानंदी काय झालं? इतक्या लवकर बाहेर आलात? सगळं ठीक आहे ना? नाही सर, मी नाही करू शकणार आहे. माझ्यानी नाही होणार. मी खरंच नाही करू शकणार. ठीक आहे, शांत व्हा, शांत व्हा. तुम्हाला पाणी हवंय का? बर, आता आपण हवं तर घरी जाऊ, नंतरची अपॉइंटमेंट घेतो. ओके? नाही म्हणी सर, आजही नाही, उद्याही नाही, आणि कधी बी नाही. मी नाही करू शकणार आहे. मी अबॉर्शन नाही करू शकणार. हो म्हणी सर, आपण किती बी स्वतःला समजावलं ना तरी बी एका निष्पाप जीवाला मारणं पापच आहे की. आणि हे पाप मला नाही करायचंय. मी नाही अबॉर्शन करू शकत. शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. तुम्ही या, तुम्ही इथे बसा. या, या, या. बस बस, मी पाणी आणतो. ठीक आहे, पाणी. सावकाश. आता सांगा काय झालंय? आपण चर्चा करून निर्णय घेतला होता ना. तुम्ही स्वतः होकार दिला होता, मग अचानक काय झालं? हो, दिला होता मी होकार. कारण तेव्हा माझ्या बाळाला मी पाहिलं नव्हतं. हे बघा ना, डॉक्टर म्हणाले की एवढूसा ठिपक्या एवढा जरी जीव असला ना तरी जीव आहे त्यात. माझ्या बाळाचं हृदय आहे. हात पाय असे अवयव तयार व्हायला सुरुवात झालीये. मी काय करायला निघाले होते म्हणी सर? एका क्षणात हे सगळं संपवायला निघाले होते. माझ्यानी नाही होणार. माझ्यानी अबॉर्शन नाही होणार. स्वानंदी, आता तुम्ही कुठल्या मानसिक स्थितीतून जाताय याची कल्पना आहे मला. पण माझं असं म्हणणं आहे की एकदा परत शांततेत विचार करा. भावनेच्या भरात निर्णय घ्याल आणि त्याचा पश्चाताप होईल नंतर. प्लीज ऐका माझं. आत्ता ही वेळ हृदयाचं नाही, डोक्याचं ऐकण्याची. नाही म्हणी सर, मी भावनेच्या भरात नाही, मी स्वार्थी होऊन निर्णय घेतला होता. माझं पुढे कसं होईल, काय होईल या विचारानं मी एका जीवाला संपवायला निघाले होते. मी माझ्यावरचा अन्याय दूर करायला या बाळावरती अन्याय नाही करू शकत. त्याला जन्म घेण्याचा, त्याचं अस्तित्व निर्माण करण्याचा पूर्ण हक्क आहे त्याला. आणि हे बाळ माझाच एक भाग आहे, माझं अस्तित्व आहे. मी होणारी आई आहे या बाळाची. एक आई आपल्या बाळाला कशी काय दुखापत करू शकते? मला वाचवण्यासाठी माझ्या आईने तिचा जीव गमावला. आणि मी काय करायला निघाले मनीषा? तुम्हाला आता कसं समजवू माझं मलाच कळत नाहीये. मग नका समजू मनी सर. मी ठरवलंय, मी माझ्या बाळाला जन्म देणार. आणि या बाळाचा बाप कोण आहे हे सुद्धा शोधून काढणार. मी माझ्या बाळाला या जगात असं चोरून घाबरून नाही ठेवणार. मी त्याला सन्मानाने जन्म देणार. मग माझ्यासोबत कोणी असो किंवा नसो.
ठीक आहे स्वानंदी, तुम्ही घेतलेला निर्णय मलाही मान्य आहे आणि नका काळजी करू. अख्खं जग जरी तुमच्या विरोधात उभं राहिलं तरी मी तुमच्या सोबत असेल. काय झालं मनी सर? कसला विचार करताय? स्वानंदी, मी काय बोलणार आहे ते नीट ऐका. तुम्ही अबॉर्शन केलं नाहीये हे कुणाला म्हणजे कुणालाच कळता कामा नये. हे फक्त तुमच्यात आणि माझ्यात राहील.